9 तारखेला अजितदादा पवार हे परत येणार आहे. तर अशी मोठी बातमी सध्या महाराष्ट्रात हळूहळू पसरलेली आहे. तर नेमकी अजितदादा पवार हे 9 तारखेला म्हणजे आज खरंच परत येणार आहेत का? याच गोष्टीची बातमी आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि याच गोष्टीवर आपण आज नेमकी विषय काय आहे ही आपण चर्चा करणार आहोत. नेमकी अजितदादा पवार नेमकी खरंच हे 9 तारखेला परत येणार आहे का? म्हणजे असे सगळीकडे आता बातमी चालू आहे की त्या प्लेनमध्ये अजितदादा पवार हे नव्हतेच. तर काही जण असे सांगत आहेत की 6 जण प्लेनमध्ये होते आणि 5च बॉड्या ते सापडलेल्या आहे. पण त्याच्यामध्ये अजितदादा पवार हे नव्हतेच आणि अजितदादा पवार हे आता सध्या जिवंत आहे. अशी बातमी महाराष्ट्रात सगळीकडं पसरत आहे. पण नेमकी अजितदादा पवार हे जिवंत आहेत की नाही हे अजून कोणालाच माहीत नाही. तरी अशा अफवा सगळीकडं पसरत आहे हे असं नागरिकांचं म्हणणं आहे. नागरिकांचं नेमकी म्हणणं काय आहे याच चॅनलमध्ये आणि याच व्हिडिओमध्ये आता तुम्ही पण जाणून घ्या. तर अशाच बातम्यांसाठी आत्ताच आपल्या SC मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर सगळीकडं हळूहळू अशी गोष्ट पसरत आहे की अजितदादा पवार हे त्या प्लेनमध्ये नव्हतेच आणि अजितदादा पवार त्या प्लेनमध्ये नव्हतेच. अजितदादा पवारच्या ऐवजी ती बॉडी दुसरी कोणाची तरी आहे असा सगळीकडं खुलासा चालू आहे. अजितदादा पवार यांना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांनी लपवलेलं आहे. पण नेमकी ही बातमी खरी आहे का? याच्यामागचं नेमकी कारण काय? अजितदादांनी असं नेमकी केलं काय की अजितदादा पवार यांना असं सगळीकडं हे प्रकरण सांगावं लागलं आणि ही बातमी सगळीकडं हळूहळू पसरत आहे. याच बातमीवर सध्या नागरिक खूप संतापलेले आहेत की नेमकी अशी खोटी बातमी सगळीकडं का पसरत आहेत. अजितदादा पवार यांची अंत्यविधीला मोठ्या हस्तीसुद्धा आलेल्या आहेत. यांचा अंत्यविधीसुद्धा होऊन गेलेल्या आहेत. त्यांच्या बायकोने शपथविधीमध्ये शपथसुद्धा घेतलेल्या आहेत. पण नेमकी सगळीकडं असं का सांगण्यात आलं आहे की अजितदादा पवार हे त्या प्लेनमध्ये नव्हतेच आणि अजितदादा पवार यांचा मृत्यूसुद्धा झालेला नाही. पण नेमकी हा सगळं प्रकरण काय? तर कोणी सांगत आहे की अजितदादा पवार हे जिवंत आहे, तर कोणी सांगत आहे की अजितदादा पवार हे वारलेले आहे. पण याच्या मागचं मोठं आणि नेमकी कारण काय हे आज आपण नागरिकांना सगळ्यांना सांगणार आहोत की असं नेमकी करावं का लागलं की अजितदादा पवार हे वारलेले आहेत. पण अजितदादा पवार हे खरंच वारलेले आहेत ते आणि आज आपल्यामध्ये नाही आहेत. अजितदादा पवारसारखा नेता अजून कोणी होऊ शकलेला नाही. अजितदादा पवार हे मनाने खूपच चांगली आणि सगळ्यांसंग खूप चांगली वागणारी. पण सगळीकडे तरी पण अशी बातमी पसरत आहेत की अजितदादा पवार हे जिवंत आहेत. पण नेमकी अजितदादा पवार हे खरं जिवंत नाही आहेत. अजितदादा पवारांचा मृत्यू खरं प्लेनमध्ये झालेला आहे आणि त्या प्लेनमध्ये अशा गोष्टी घडलेल्या आहेत की त्याच्याने तरी थोडंसं वाटत आहेत की अजितदादा पवार हे त्या प्लेनमध्ये नव्हतेच. त्या गोष्टी नेमकी आहेत काय? अजितदादा पवार यांच्या फाईलमधले कागद हे जळालेच नव्हते आणि प्लेन हे तिथं क्रॅश झालेलं आहे. त्याच्यामध्ये 6 जण होते पण बॉड्या 5च सापडलेल्या आहेत. पण नेमकी त्याच्यामधली एक बॉडी गेली कुठं असा प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. त्याच्यामुळं ही बातम्यांमध्ये असं सांगू राहिले आणि सगळीकडं अशी अफवा पसरलेली आहे की अजितदादा पवार हे जिवंत आहेत. पण नेमकी अजितदादा पवार यांचा खरं मृत्यू झालेला आहे. पण सगळीकडं अशी अफवा पसरवलेली आहेत का शरद पवार यांनी आणि एकनाथ शिंदेंनी अजितदादा पवार यांना लपवलेलं आहे. पण नेमकी हा पिक्चरसारखं स्टंट आहेत का? काही गोष्ट खरी आहेत का? अजितदादा 9 तारखेला कमबॅक करणार आहेत का? आता असे सोशल मीडियावरती रीलसुद्धा व्हायरल चालू आहेत. पण सगळ्या नागरिकांनी याच्याकडं दुर्लक्ष केलं पाहिजे आणि अजितदादा पवार हे खरं आपल्यात नाही आहे. पण तरी पब्लिक अशीही सांगू राहिली की अजितदादा पवार हे जिवंत आहेत. तर अशा फेक बातम्यांना तुम्ही प्रोत्साहन करू नका आणि अजितदादा पवार हे आपल्यामध्ये नाही आहेत.
तर अशाच माहितीसाठी आपल्या एस मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचं मत हे कमेंटमध्ये नक्की कळवा.